नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर। तर बैलपोळ्याच्या इथे विशेष व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। अगदी सिंपल साध्या पद्धतीने घरीच वाडबैलाची पूजा आम्ही कशी करतो, तसेच आम्ही शेतकरी असल्यामुळे शेतकरी बांधवांचा जो हा बैलपोळा सण आहे तो अगदी उत्साहात साजरा करत असतात। आणि महाराष्ट्रात प्रत्येक घरोघरी बैलपोळा हा सण अगदी उत्साहात साजरा करत असतात। तर हा एकच बैल इथे घेतलेला आहे, हा वेगळा आहे। आणि वाडबैल जे आहेत मातीचे ते पण घेतलेले आहेत, कारण मूळ मान जो असतो हा वाडबैलांचा असतो आणि हे मातीचेच असणं खूप गरजेचं आहे। तर मी हे शेजारच्या ताईंनाच घ्यायला सांगितलेले होते, तर त्यांनी पाचही जे आहेत वाडबैलच घेतले। तर मी दरवर्षी 4 वाडबैल आणि एक गाय घेत असते। तर ह्या वर्षी जे आहे त्यांनी घेतल्यामुळे त्यांनी गाय जी आहे तर ती घेतलेलीच नाही आहे। तर त्यामुळे मुलं बोलले की मम्मी हे 5 बैलच आहे, आणि मी पण ते खूप लेट बघितलं। तर माझ्याकडे देव्हाऱ्यामध्ये गाय होती, तर मी ती तिथे ठेवली आणि पूजा केली। तर आदितीची जी आहे पूजा चालू झालेली आहे, आणि आदितीला पण इथे फीवर आलेला आहे, जरासा सर्दी खोकला आदितीला आहे। तरी पण स्कूलमधून आल्यानंतर ती पूजा करते आहे मला विचारून आणि आम्ही खूप सिंपल पूजा केलेली आहे। आणि ही पूजा जी आहे 3 वाजता मी इथे आदितीला करायला लावलेली होती। तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता, पण मग मी खूप उशिरा तयारीला लागले होते 5 नंतर, कारण मला पण बरं नव्हतं आणि तिच्या पप्पांना पण बरं नव्हतं। आणि आम्हाला इथे गावातून जाऊन फुलं आणायलासुद्धा यांना अजिबात बरं नसल्यामुळे गाडी यांनी चालू करून गेलेच नाही आहे की जावं आणि फुलं घेऊन यावी। तर मी पण जास्त काही फोर्स केला नाही आहे। आमची गुलाबाची फुलं पण सगळी गळून गेलेली आहे, त्यामुळे आमच्याकडे आता नावाला एक फुल राहिलेलं नाही आहे म्हटलं तरी चालेल। आता गणपती बाप्पा आलेले आहे, तर जास्वंदीचं फूल जरी आम्हाला भेटले तरी चांगलंच होणार आहे, कारण जास्वंदीला आता चांगल्या कळ्या आलेल्या आहेत। आणि इथे तिनं ठेवलेली आहे ही घरातली देवपूजेची गाय। तर त्या मुलं जे आहे तर इथे मातीच्या बैलांचा जो वाडबैल म्हणतो आपण त्याला मेन इथे महत्त्व आहे, तर याची पूजा करून घेणार आहे। तर इथे गावामध्ये मोठी मोठी मिरवणूक होत असते आणि DJ वाजतात आणि खूप सुंदर असा कार्यक्रम इथे होतो, गाणे होतात। आणि खरंच गावाकडं जे आहे ना, तर आज देखील शेतकरी लोक बैलांना खूप कलरने सजवतात। आता इथे आदितीने त्यांनी भरपूर जे आहे सामान आणायला गेलेले होते, तिचे पप्पांना सलाईन द्यायचं होतं, तर ती पण गेली त्यांच्याबरोबर। आणि तिच्याकडे पैसे दिल्यानंतर तिने काय खरेदी करावी, तर तिने अगदी गाय आहेत आमच्याकडे, बैल तर नाही आहेत, पण मग त्यांच्यासाठी तिने छोटीशी शॉपिंग केलेली आहे। तर ती शॉपिंग बघून मला पण हसायलाच आलं होतं, पण काही नाही आहे। तर कलर वगैरे आणलेले होते, पण तिला पण कधी कळलं पाहिजे की कसं खरेदी करायची असती काय। आणि ती गायांसाठी थोडीशी खरेदी करून घेऊन आली। ती आणि आर्यन दोघंजण गेले होते, तिच्या पप्पांचं सलाईन संपेपर्यंत दोघांनी जे आहे तर सामान घेऊन आले। तर सुंदरशी रांगोळी आधी तिने काढलेली आहे आणि छान असं इथे पीस टाकलेला आहे, इथे दिवा लावलेला आहे, आणि अशी तिची छोटीशी पूजा तयार झालेली आहे। आणि आता इथे दर्शन घेतलेलं आहे। तर संध्याकाळी इथे शेजारून फुलं आणून आता इथे चांगलं असं पूजा करून घ्यावी लागणार आहे। तर आता गाया ते आहेत, तर गाया धुतलेल्या आहेत, आणि आता मी पुरण इथे टाकणार आहे, कारण वर्षातून एकदा सण येतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य हा इथे द्यायलाच पाहिजे। बैलपोळा हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो। तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा जर कुठला सण म्हटला तर तो बैलपोळा असतो। तर आमच्या इथे सगळ्यांनीच आज जे आहे दिवसभर पाऊस चालू असल्यामुळे गाया ज्या आहेत तर न धुण्याचं आवाहन इथं केलेलं होतं। ते झालं असं होतं की 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू होता, आणि गायांना जो निमोनियाचा जो आजार आहे तो चालू झालेला आहे। तर त्यांनी पोळ्याच्या दिवशी तुम्ही गाया म्हणजे खूप धुवायची असेल तर गरम पाण्याने धुवा, थंड पाण्याने धुवू नका, तर असं इथे आवाहन करण्यात आलं होतं। तर बऱ्याच जणांनी जे आहे तर गाया धुतलेल्या नव्हत्या, कारण थंडी खूप होती आणि गायांना निमोनियाचा जो आजार आहे तर त्यामुळे वाढलेला आहे। तर ज्यांची मर्जीनुसार ज्यांनी धुतल्या, काहींनी नाही धुतल्या, तर अशा पद्धतीने जे आहे तर पोळ्याच्या दिवशी सगळे जनावरं स्वच्छ धुवून काढतात, शॅम्पूने निर्म्याने अगदी चांगले धुवून काढायचे, नंतर त्यांना छान असं सजवायचं। तर इथे जे आहे तर आर्यन आणि आदिती तिथे कलर लावत आहे। गाय जी आहे पूर्ण ब्लॅक कलरची आहे, आणि आमच्याकडे सजावटीला जास्त सामान आणलेलं नाही आहे, कारण आदितीने काय 2-3 वस्तू घेऊन आलेले आहे, आणि त्या पण वेगळ्याच आहेत की त्यांना शिंगे पण नाही आहेत। आणि गाई जी आहे ती शिंगाच्या गाईची सजावट आधी तिथे घेऊन आलेली आहे। तिथं खरेदी करायला गेल्यानंतर आदितीला अजिबात समजले नाही आहे की आपल्या गाईला शिंगे नाही आहे, आपल्याकडे 2 गाया आहेत, आणि ह्या अशा पद्धतीने आपण कसलं डेकोरेशन आणलेलं आहे। तर इथे पाऊस हा दिवसभर चालू आहे, अगदी 4ला जो आहे पाऊस बंद झाला, 4-4:30ला। तर तोपर्यंत जे आहे तर तिने कलर वगैरे लावून घेतला। नंतर तिला पण जास्त ताप आल्यानंतर
तिने पण 4 नंतर जे झोपून घेतलं तर ती 6 वाजताच उठली तिचं आवरून झाल्यानंतर. तर तिची मला ही एवढी हेल्प झाली होती. तर पाऊस कंटिन्यू चालूच होता. तर 4-4:30च्या पुढे पाऊस थांबलेला आहे आणि त्यानंतर मी पण माझं पोळ्याचं आवरून घ्यायला स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर इथे आमच्या गावात पण भव्य अशी मिरवणूक निघते बैलांची. तर हे माझ्या गावाकडचे काही फोटो आहेत. माझं जे गाव आहे जिथे मी आता सध्या राहते, तर इथे खूप मोठ्या उत्साहामध्ये बैलपोळा साजरा केला जातो. हे आमचे शेजारचेच काका आहेत. तर यांनी खूप फोटो जे आहे तर इथे क्लिक केलेले होते आणि मी हेच फोटो जे तुम्हाला दाखवलेले आहे चॅनलवरती. तर खूप ढोल ताशे असा आवाज करून जे आहे तर 1.5-2 तास मिरवणूक ही चालूच होती. अशा पद्धतीने तुम्हाला हा बैलपोळ्याचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.